तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ द इलेमेंट याच्यामध्ये 101% हा प्रश्न येणार म्हणजे येणार. तर सगळ्यात पहिले जर मॉडर्न पिरियडिक टेबल विचारलं आणि व्हर्टिकल कॉलम दिलेला आहे, तुम्हाला जर याच्यामध्ये मॅच द पेअरच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे मॉडर्न पिरियडिक टेबल, तर आपण बघितलं की मॉडर्न पिरियडिक टेबल ग्रुप 17, पिरियड 2, ॲटॉमिक नंबर आणि ग्रुप याच्यामध्ये कशाशी मॅच होतोय. मॉडर्न पिरियडिक टेबलचा जो बेस होता तो काय आहे तुमचा ॲटॉमिक नंबर. सो याचा आन्सर आहे ॲटॉमिक नंबर. व्हर्टिकल कॉलम आपण बघितलं की मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये हे जे व्हर्टिकल हे व्हर्टिकल कॉलम आहे आणि हे हॉरिझॉन्टल काय आहे पिरियड्स. हे हॉरिझॉन्टल याला पिरियड्स नाव दिलं आणि व्हर्टिकलला काय नाव दिलं तुम्ही ग्रुप्स नाव दिलेलं आहे. सो याचा आन्सर आहे ग्रुप. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मेंडेलिव्हने त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये 3 इलेमेंट्सला रिकाम्या जागा ठेवल्या होत्या आणि त्याचे नाव नंतर दिले गेले. सो इका सिलिकॉन, इका बोरॉन आणि इका ॲल्युमिनियम. मग याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. मग या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं चला बघूया. तर तुम्हाला एक ट्रिक सांगते मी. अलका आणि गायत्री लक्षात ठेवायचंय. अलका आणि गायत्री लक्षात ठेवायचंय म्हणजे इका अलका, अलकाचा एल म्हणजे इका ॲल्युमिनियम. काय लक्षात ठेवायचंय गायत्री, गायत्री म्हणजे गायत्रीचा काय आहे GA गायत्री, GAY गायत्री सुरू होतं ना. मग अलका गायत्री म्हणजे काय करायचं ॲल्युमिनियम गॅलियम लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक ट्रिक सांगते. BSc आपण म्हणतो ना BSc बीकॉम केलं BA केलेलं आहे. BSc एक दुसरी ट्रिक लक्षात ठेवायची म्हणजे बोरॉन स्कँडियम. बोरॉन काय लक्षात ठेवायचं स्कँडियम म्हणजे हे पण तुमच्या लक्षात झालं असेल. त्यानंतर सिलिकॉन सीता और गीता, सीता आणि काय लक्षात ठेवायचं आहे गीता. सो सिलिकॉन जर्मॅनियम, सिलिकॉन काय लक्षात ठेवायचं जर्मॅनियम. अशी छानशी ट्रिक आहे आणि हा प्रश्न 100% पेपरला हा विचारला जात असतो.